राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. ठाणे आणि कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे गट हे विधानसभा निवडणुकीत आमने सामने दिसू शकतात. महायुती व महाविकास आघाडीमध्ये जागावाटप अद्याप झालं नसलं तरी ठाणे आणि कोकणामध्ये शिवसेना व शिवसेना उद्धव ठाकरे गट विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे घेण्यासाठी व आपला उमेदवार या मतदारसंघामध्ये उतरवण्यासाठी इच्छुक आहेत. 2022 मध्ये झालेल्या शिवसेना पक्षफुटीनंतर प्रथमच विधानसभा निवडणूक होत आहेत. काही दिवसापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात या दोन्ही शिवसेनेच्या आकडेवारीत फारसा फरक नव्हता. या लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला 7 तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या 9 खासदार निवडून आले. त्यामुळे या दोन्ही शिवसेनेचा प्रभाव सध्या तरी महाराष्ट्रात व कोकण व ठाणे जिल्ह्यात दिसून येतोय. त्यामुळे ठाणे व कोकण यामध्ये होणारा शिवसेना विरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यामधील काटेकी टक्कर असणारे मतदारसंघ कोणते व या दोन्ही शिवसेना एकूणाच्या विरोधात कोणत्या मतदारसंघात निवडणुकीसाठी उमेदवार उतरवतील ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू. नमस्कार, मी निलेश आणि तुम्ही पाहता निलेश बडे युट्यूब चॅनल. दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून योगेश कदम तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून संजय कदम यांना उमेदवारी मिळू शकते. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून मंत्री असणारे उदय सामंत तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे नेते मानले जाणारे राजन साळवी यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्याबरोबर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात दीपक केसरकर यांच्या विरोधात शिवसेनेकडून राजन तेली हे निवडणूक लढवतील. महाड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून भरत शेठ गोगावले तर शिवसेना उभाठा गटाकडून स्नेहल जगताप यांच्यामध्ये लढत होऊ शकते. अलिबाग विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून महेंद्र दळवी यांना उमेदवारी मिळू शकते. तर या विधानसभा मतदारसंघात ठाकरे गट शेकापच्या उमेदवाराला मदत करताना दिसू शकतो. कर्जतमध्ये शिवसेनेकडून महेंद्र थोरवे तर शिवसेना उभाठा गटाकडून नितीन सावंत यांच्या उमेदवारीची चर्चा आहे. कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून विश्वनाथ भुईर विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाकडून बंड्या साळवी यांचे नाव चर्चेत आहे. तर कोपरी पाचपाखडे विधानसभा मतदारसंघातून स्वतः एकनाथ शिंदे हे शिवसेनेकडून उमेदवार असतील. हा मतदारसंघ एकनाथ शिंदे यांचा गड मानला जातो. तर त्यांच्या विरोधात या विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे माजी खासदार असणारे राजेन विचारे किंवा मग केदार दिघे हे निवडणूक लढू शकतात. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून राजू पाटील हे मनसेचे विद्यमान आमदार आहेत. तर त्यांच्या विरोधात या मतदारसंघातून शिवसेनेकडून राजेश मोरे व रमाकांत मांडवी हे दोन नेते या मतदारसंघात इच्छुक आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाकडून सुभाष भुईर या विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढू शकतात. त्यामुळे कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो, हे होत्या ठाणे व कोकणातील अशा विधानसभा मतदारसंघ ज्यामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे गट हे आमने सामने असू शकतात. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात शिवसेना की शिवसेना ठाकरे गट कोणाचं वर्चस्व जास्त राहील व कोणाचे जास्त आमदार निवडून येईल? मला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.